शब्दांच्या दुनियेत फिरताना जोपासतो आहे बोलण्याचा छंद. प्रारंभ करूया प्रवासाला, ज्या वाटेवरी फुलतात स्नेहाचे बंध, स्नेहाचे बंध. नमस्कार मंडळी, मी आरती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते. चला तर मग आज आपण मस्त असे चमचमीत, तर्रेदार व लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढतात त्या पद्धतीने आज आपण मस्त कमी तेलकट व झणझणीत असे तर्रीदार मटकीचे उसळ बघणार आहोत. मसालेदार म्हणजे भाताबरोबरही तेच खाऊ शकता व पोळीबरोबरही तेच खाऊ शकता. असे आगळेवेगळी व चवीलाही अप्रतिम अशी मटकीची भाजी बनवणार आहे मी, रस्सा भाजी. चला तर मग अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती. नवनवीन रेसिपी तुम्हाला जर माझ्याकडून हव्या असतील तर कमेंटमध्ये तेही नक्की सांगा. चला तर मग असे फ्रेश असे मी बटाटेही चिरून घेतलेले आहे. बटाटे काळे पडू नयेत म्हणून मी असं पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आधी मी कढीही केली होती, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये ओली मिरची ते मिक्सरमध्ये लावून घेतली होती. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ओले खोबरे चिरून घेते. त्याच्यामध्येच एक 4-5 लसणाच्या पाकळ्या व एक टॅमॅटो थोडा मध्यम कच्च्यावरतीच घ्यायचा. ह्याची टेस्ट खूप छान येते. बघा आता मी टॅमॅटोही चिरून घेते. त्याच्यामध्येच कांदाही एकच कांदा चिरून घेणार आहे. असे कच्चेच घालायचे आहेत. तुम्ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल. त्याच्यामध्ये बघा भिजवलेले शेंगदाणे, मगज बी आणि आपले पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. मसाला हा कच्चाच वाटण करायचा आहे ना, भाजायची झंझट आहे काहीही नाही. मात्र चवीलाही अप्रतिम असा आपला मटकीचा रस्सा लागतो. बघा आता मटकी ही मी स्वच्छ अशी धुवून पाण्यामध्ये मिठाच्या घालून घेणार आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेते, कारण की मटकीला थोडं तेल ही जादाच लागते. बघा तेल चांगलं तडतडलं की त्याच्यामध्येच मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्येच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ताही चांगला आपला तडतडून गेला की त्याच्यामध्येच बटाटे आहेत हे घालून बटाटे आहेत ते चांगले क्रिस्पी रंगावरती आपण भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, मटकी ही जास्त आपल्याला शिजवावी लागत नाही आणि मटकी जास्त शिजवू नयेही. थोडीफार कच्च्यावरती मटकी असेल तर त्याची टेस्ट काही वेगळीच लागते. बघा छान अशी टेस्ट येते. आता हा बटाटा आहे तोही माझा भाजून झालेला आहे. साईडला ठेवून मी त्याच्यामध्येच वाटणही जे करून घेतलं होतं ते घालून एक 5 मिनटं तेलावरती चांगलं असं वाटण भाजून घ्यायचं आहे. खाली लागणार नाही याची काळजी घेऊन पाणी न टाकता असं आपलं तेलावरचं वाटण हे भाजून घ्यायचं आहे. बघा आता तुम्ही साईडला तेलही बघू शकताय सुटलेलं आहे. त्याच्यामध्येच थोडं लाल तिखट, थोडासा सांबार मसाला ह्याच्यामध्ये वापरायचा आहे व थोडा गरम मसाला वापरायचा आहे. सांबार मसाल्यामुळे टेस्ट खूपच छान येते आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते. चवीपुरते मीठ, हळद, आपले दुनियाभरातले मसाले ह्याच्यात ॲड करून मसालेही चांगले एक 5 मिनटं तेलावरती भाजून घ्यायचा आहे. बघा एक 5 मिनटं मसाले असेच तेलावरतीच फ्राय करायचे आहेत व त्याच्यामध्ये मसाले खाली लागू नयेत म्हणून थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. थोडंसंच गरम पाणी घातलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि मसाले चांगले असे पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहेत. बटाटा ही आपला छान असा शिजलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे व आता मटकी घालून एक वाफ आणू द्यायची आहे. बघा मटकी स्वच्छ अशी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे मी. कोणतीही भाजी असू दे मी मिठाच्या पाण्यामध्ये घालून धुवून घेते. बघा आता मटकी हे करून एक वाफ आणू द्यायची आहे. झाकण ठेवून एक 5 मिनटं आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे. बघा कमी तेलकट व छान अशी आपली रस्सा भाजी होते आणि चवीला ही अप्रतिमच होते. सकाळीच मी बनवली होती व म्हटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच शेअर करू, त्यामुळे म्हटलं चला तर मग चवीला ही अप्रतिम अशी झाली होती रस्सा भाजी. चला तर मग अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहे ते. श्री स्वामी समर्थ सर्वांना.